एक महत्त्वाची बातमी आहे। टीम इंडिया दुपारी मुंबईत दाखल होणार आहे, त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केलेले आहेत। ओपन बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक मुंबईमध्ये निघणार आहे, तर T20 वर्ल्ड कप आणि आपल्या आवडत्या क्रिकेटर्सना पाहण्यासाठी मुंबईत चाहते मोठी गर्दी करणार आहेत आणि चॅम्पियन्सचं भव्य स्वागत केलं जाणार आहे। वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन पार पडेल, त्यामुळे आजचा दिवस क्रिकेटचा असणार आहे। पोलिसांनी वानखेडे मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, सध्या तुम्ही त्या ठिकाणी आहात, कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, त्यासोबतच वाहतुकीत कशा प्रकारे बदल करण्यात आलेले आहेत? किरण, भारतीय क्रिकेट संघ तब्बल 17 वर्षांनंतर विश्वकप घेऊन मुंबईत परतणार आहेत। मी सध्या आहे वानखेडे स्टेडियमवर आणि इथे तू पाहू शकतेस की पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे, कारण का संध्याकाळी भारतीय क्रिकेट टीम जो विश्वकप आहे तो घेऊन याच वानखेडे मैदानावर येणार आहे। संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या विजयाच्या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर त्यांची जी विजयाची यात्रा आहे ती इथे वानखेडे स्टेडियमवर येणार आहे आणि चाहत्यांच्या गर्दीमध्ये ते इथे जो क्षण आहे तो साजरा करणार आहेत। पोलिसांच्या बंदोबस्तासह जर आपण पाहिलं तर मग चाहते देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत। माझ्यासोबत काही चाहते आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घ्या। काय सांगशील, 17 वर्षानंतर भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आहे, आज तोच कप घेऊन ते मुंबईत परत येतात, काय भावना आहे मुंबईकर म्हणून? मी पुण्यावरून ती ट्रॉफी बघण्यासाठीच आलेलो आहे, कारण का 17 वर्षानंतर आपल्या भारताने जे आहे ते वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकलेला आहे। आधी धोनीच्या नेतृत्वाखाली आता आणि रोहित शर्माच्या नंतर नेतृत्वाखाली खूप छान वाटत आहे, कारण का त्या ट्रॉफी बघायचा खूप आता आणि थोड्या वेळाने ती ट्रॉफी बघायला मिळाली आहे, याच्यात मला खूप असा आनंद वाटत आहे। पुण्यावरून आलात, किती जण आलात तुम्ही नक्की? आम्ही 3 जण आलेलो आहोत पुण्यावरून। निश्चितच जर आपण पाहिलं किरण तर मग पुण्यावरून ही लोक आलेली आहेत तिथे खास वानखेडे मैदानावर विश्वकप जो आहे त्याला पाहण्यासाठी, आणि भारताचा क्रिकेट संघ आहे तो देखील संध्याकाळी 4 वाजता विमानतळावरती येणार आहे आणि त्यानंतर 6 वाजता NCPA ते वानखेडे अशी त्यांची जी शोभायात्रा आहे, जी विजय यात्रा आहे ती पार पडणार आहे। किरण, अगदीच धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।